शेगाव सिरीज पार्ट 3 मध्ये आपलं प्रेमळ स्वागत आहे. शेगावमध्ये आल्यावर श्री गजानन महाराज समाधी मंदिरासोबत ही 5 पवित्र स्थळे नक्की भेट द्या. ही सर्व ठिकाणे मुख्य मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असून रिक्षाने सहज फिरता येतात. साधारण 2 ते 3 तासात ही संपूर्ण यात्रा पूर्ण होते. पहिलं स्थळ गजानन महाराज प्रकट स्थळ. याच वटवृक्षाखाली श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन झाले. येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. दुसरं स्थळ बंकट सदन. येथे श्रींचे परमभक्त बंकटलाल यांना प्रथम दर्शन घडले. श्रींची गादी, पादुका आणि बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा येथे आहे. तिसरं स्थळ मोटेंचे शिवमंदिर. या मंदिरात श्रींचे बराच काळ वास्तव्य झाले. येथे श्रींनी सुकालालची द्वारगाय आणि गोविंदबुवांचा उनाड घोडा शांत केला. चौथं स्थळ श्री मारुती मंदिर व शीतला माता मंदिर. हे मंदिर अत्यंत पुरातन असून पाटील बंधूंना श्रींच्या योगसामर्थ्याचा अनुभव आला आणि ते श्रींच्या चरणी शरणागत झाले. पाचवं स्थळ कृष्णाजींचा मळा. येथे श्रींनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरींचा गर्वहरण केला. येथे एक सुंदर शिवमंदिर देखील आहे. याशिवाय सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर, जिथे महालक्ष्मीची सुंदर मूर्ती आणि 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते, तसेच नागझरीचे गोमाजी महाराज मंदिर, ही स्थळे नक्की पहा. आणि शेवटी एक खास गोष्ट, शेगावला गेल्यावर TR शर्मा म्हणजे तीरथनाथ यांची फेमस कचोरी चाखायला अजिबात विसरू नका. अधिक सविस्तर माहितीसाठी YouTubeवर आमचा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोणार सरोवर आणि दैत्यसुदन मंदिरबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. गण गण गणात बोते, जय गजानन.